जेवणामध्ये बासुंदी प्यायल्यानंतर जर बेचव ताक दिलं तर जशी अवस्था होईल तशी माझी झालेली आहे. संजयजी, तुमचं जे उद्बोधन होतं ते इतकं प्रेरणादायी होतं आणि इतकं रोचक होतं, सगळ्यांना हर्षोल्हासामध्ये न्हावून घालणारं होतं की माझी अशीच इच्छा होती की तुम्ही बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं. आणि त्याच्यामुळे मी खरोखर म्हणजे क्षमा मागतो तुमची की तुम्हाला बोलायला मी वेळ दिला नाही, कारण मला माहीत नव्हतं तुम्ही कसं बोलताय ते. आणि आत्तापर्यंत मी माझ्या जीवनामध्ये इतके अध्यक्ष बघितलेले आहेत आणि ते अध्यक्ष असं मेस करतात कार्यक्रमाचा की त्याच्यामुळे मग धडकी भरते अध्यक्ष बोलायला उभे राहिले की. म्हणजे मी पक्षाचं म्हणत नाही आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणतो आहे, सामाजिक कार्यक्रमांचं म्हणतो आहे. आणि या माय होम इंडियाच्या मंचावर आम्ही अनेक वेळेला बोलवतो की तुम्ही अध्यक्षता करा म्हणून, आणि मग ते बोलायला सुरुवात करतात आणि मग माईक सापडल्यावरती कोणी सोडत नाही लवकर. असे आमचे आजचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय उपाध्यायजी, आमच्या माय होम इंडियाच्या संस्थापिका आणि सध्याच्या उपाध्यक्ष श्रीमती पूनमताई मेहता, या कार्यक्रमामध्ये माझ्यासमोर बसलेले आमच्या ताई सुचेता नागरेजी, डॉक्टर चिटणीस, डॉक्टर पांडे, दिलीपजी वेडे पाटील, वसंतराव देवधर इथे बसलेले आहेत. वसंतराव देवधर माझे काका आहेत. त्यांचं वय 88 पूर्ण 89 चालू आहे. पण जेव्हा जेव्हा त्यांना असं कळतं की पुतण्या भाषण करणार आहे तर ते पूर्ण वेळ येऊन बसतात आणि माझं भाषण सामान्यतः 2 तास चालतं. म्हणजे धडकी भरवून घेऊ नका, वी आर रनिंग आउट ऑफ टाईम, मला माहिती आहे. आणि तुम्हाला घरी जायचं आहे ह्याच्याहीपेक्षा मला फ्लाईट पकडायची जास्त काळजी आहे आणि त्याच्यामुळे मी काही तेवढं बोलणार नाही आहे, रादर काहीच बोलणार नाही आहे आज. असे वसंतराव देवधरही बसलेले आहेत. आनंद देवधर, जे माय होम इंडियाचे संस्थापक आणि फेसबुकवरती एक सुप्रसिद्ध लेखक, हिंदुत्वनिष्ठ, मोदी भक्त असे. म्हणजे लोक, एक मेसेज वाचला मी खूप चांगला होता की मोदींच्या काळामध्ये निदान मोदी भक्त तरी असतात, नाहीतर याच्या आधी फक्त चमचे असायचे. त्याच्यामुळे चमच्यांची जागा भक्तांनी घेतली, इट इज ऑलवेज बेटर, है ना. आणि शेफालीचा इथे सन्मान करून खूप चांगली गोष्ट माय होम इंडियानी केली. कारण सावरकरांनी सांगितलं होतं की मतदात्यांचं हिंदूकरण झालं पाहिजे आणि हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे. तर हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे हे त्यांनी 40व्या दशकामध्ये सांगितलं होतं. आत्ताच्या घडीला हिंदूंचं सैनिकीकरण करायचं म्हणजे काय, तर सोशल मीडियामध्ये हिंदू वॉरियर्स उभे राहिले पाहिजेत, हिंदू योद्धा उभे राहिले पाहिजेत. आणि ते कसे असले पाहिजेत याचा एक आदर्श आपल्या पुण्यामधनं शेफाली आहे आणि म्हणून तिच्याबद्दल आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. म्हणजे दिवाळीच्या आधी ॲडव्हर्टाइजमेंट्स काय यायला लागल्या की बिंदी लावल्याशिवाय सगळ्या कंपन्या आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट दिवाळीच्या करत होत्या. आणि शेफालीनी एक ट्विट केला, नो बिंदी नो बिझनेस. आणि तो इतका व्हायरल झाला, सगळ्या देशाने असा उचलून धरला की नाईलाजानी सर्व कंपन्यांना आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट्स पुन्हा बनवाव्या लागल्या. ज्याच्यामध्ये जी हिरोईन होती, त्याची अँकर होती ॲडव्हर्टाइजमेंटची, ती बिंदी लावून आली. कारण त्यांना ही भीती निर्माण झाली की जर बिंदीशिवाय आमची अँकर असेल तर आमचं प्रोडक्ट कोणीही विकत घेणार नाही. म्हणजे सोशल मीडियाची काय ताकद असू शकते, एखाद्याने निश्चय केला तर काय करू शकतं, याचं एक उदाहरण शेफालीनी सगळ्यांच्या समोर उभं केलं. अनेक वेळेला ती आमच्याही सरकारच्या म्हणा किंवा काही नीतींच्या विरोधात बोलते, पण तेही निंदकाचे घर असावे शेजारीचीच भावना असते, तिचं पूर्ण समर्थन असतं. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी शेफालीलाही बोलवलं, मला खूप आनंद झाला. सीमाताई आहेत, पुणेच्या भाजपच्या उपाध्यक्ष आहेत, माझी वहिनी आहे, गोड गळ्याची गायिका आहे.
तिला काही फार इथे गाण्याचा मौका मिळाला नाही, पण प्राणीमित्र आहे, धावपळ करत असते, मुक्या जनावरांचा सांभाळ करणं, त्यांना वाचवणं यासाठी काम करत असते, अशी पण या ठिकाणी आहे. आणि असे अनेक लोक या सभागृहात आहेत. आणि आजचा कार्यक्रम हा साहसी सावरकर म्हणून आपण कार्यक्रम मुद्दामून माय होम इंडियानी ठेवला. याचं कारण असं आहे की सावरकरांच्या जीवनामधल्या प्रत्येक पैलूवरती एक स्वतंत्र कार्यक्रम ठेवता येऊ शकतो आणि तो स्वतंत्र कार्यक्रम 1.5-2 तास अगदी सहजपणे चालू शकतो. पण आजचा दिवस विशेष आहे, कारण आजच्या दिवशी त्यांनी जहाजावरनं जे SS मोरिया ज्या जहाजाचं नाव होतं, ज्या जहाजातनं त्यांना घेऊन चालले होते, इंग्लंडहून भारताकडे आणत होते, त्याच्यामधनं त्यांनी आज ऐतिहासिक उडी मारली. ही साहसी उडी आहे. याचं कारण काय आहे ते मी सांगीनच, पण आता आधीच्या झालेल्या व्याख्यानांमध्ये देखील त्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे की कशा पद्धतीने अंग सगळीकडनं सोललं गेलेलं होतं. कारण त्या सावरकर चित्रपटात जे दाखवलं ते सत्य नाही आहे की त्यांनी तो पोर्टहोल असा उघडला आणि त्याच्यातनं उडी मारली. तर ती काच होती आणि ती काच त्यांना तोडावी लागली आणि ती काच तोडून त्याच्यातनं ज्या वेळेला कोणी बाहेर निघतं, ज्या 19 इंच रुंद असलेली ती खिडकी होती आणि त्या 19 इंचामधनं 32 इंच छाती सावरकरांची होती आणि त्यांनी त्याच्यातनं उडी मारलेली आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो, काच जरी तुटलेली असली तरी कोपऱ्या कोपऱ्यांना त्या काचाचे धारधार तुकडे शिल्लक राहिलेले असतात. त्याच्यामुळे ते संपूर्णपणे विव्हळ झालेले होते आणि तसेही त्यांनी उडी टाकली. किती उंच असेल ते जहाजाची जी उडी त्यांनी टाकली, किती फूट असेल? किमान 50-1 फूट तरी जरूर असेल. आणि असं म्हणतात की जितक्या उंचावरनं आपण उडी टाकतो तितकंच खाली आपण समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये जातो आणि त्याच्यामुळे तेवढंच खालीही ते गेले होते. खाली गेल्यावर त्यांना माहिती नव्हतं ना तिथे काय असणार आहे खाली. रिस्क, धोका पत्करून त्यांनी उडी टाकलेली आहे. तर खाली वाळूमध्ये गेल्यानंतर वाळूत रुतून जाण्याची शक्यता होती. खाली जर दगडं असतील, खडक असेल तर खडकावरती कपाळमोक्ष होण्याची शक्यता होती. अनेक वेळेला समुद्राच्या खाली गरम पाण्याचे स्विफ्ट करंट्स असतात. तर तशा प्रकारचा एखादा करंट असले तर पोळून मरण्याची शक्यता होती. प्रवाळ ज्याला कोरल्स म्हणतात ती असतात, जी आपण पैसे देऊन डोळ्याला गॉगल लावून डायव्हिंग करून आतमध्ये जाऊन पाहून एन्जॉय करतो. अशा प्रकारची जर प्रवाळ असती तर त्याच्यामुळे शरीर कापलं जाण्याची शक्यता होती. त्या व्यतिरिक्त खारट पाणी आणि त्याच्यामुळे जखमांना होणारा त्रास, त्या वेदना, त्याचबरोबर पोलिसांनी लगेच गोळ्या मारायला सुरुवात केलेली असल्यामुळे त्यांना अंडर वॉटर स्विमिंग करून जावं लागलं होतं, हेही आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे ते सारखं डोकं वर काढू शकत नव्हते आणि किमान एक अर्धा ते 1 किलोमीटर दुरीवर जहाज उभं केलेलं होतं. पण ज्या वेळेला तुम्ही समुद्रामध्ये उडी माराल, समजा उडी मारल्यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर एवढा आगडोंब उसळलेला आहे आणि तुम्ही बाहेर पडताय, त्यावेळेला तुम्ही एका अर्थाने दिशाहीन होता. एका बाजूला तुम्हाला फक्त जहाज आहे, पण बाकी सगळ्या दिशांमध्ये नेमकं मला कुठल्या दिशेला जायचं आहे, कारण जिथे ते जहाज आहे तिकडनं किनारा दिसत नाहीये. तर त्या बरोबर दिशेने जाणं आणि त्या ठिकाणी जाऊन पोचणं, या सगळ्या अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून ती नुसती उडी असं म्हणू नका, ती एक खूप मोठी धाडसी उडी होती आणि साहसी उडी होती. आणि त्याच्यामुळे तो एखादा साहसी वीरच करू शकतो. आणि ज्याची कमिटमेंट होती की भारत माता आणि भारत मातेचं स्वातंत्र्य ह्याच्यासाठी मी प्रतिज्ञा घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 22 जून 1897 मध्ये रँडचा वध केल्यानंतर चाफेकर बंधूंना शिक्षा झाली होती आणि नंतर फुटीर झालेल्या द्रविड बंधूंना मारल्यामुळे तिसऱ्या भावाला देखील शिक्षा झाली होती. तर या सगळ्यांना फाशी झाली त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती की सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मी शत्रूला
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शत्रूला मारता मारता मरेस्तोवर झुंजेन. प्रतिज्ञा का घ्यायची असते आम्हाला संघातही सांगितलं जातं. प्रतिज्ञा का घ्यायची असते? कारण तुमचा जो लक्ष्य असतं, तुमचा जो संकल्प असतो, त्याला शक्ती मिळते ज्यावेळेला तुम्ही प्रतिज्ञित होता, प्रतिज्ञा घेता. कसम खाते हे आप, संकल्प को शक्ती मिळती है. आणि ते सावरकरांनी स्वतःच घेतलेली होती. हे अंधतेने घेतलेलं व्रत नव्हतं आणि त्या व्रतासाठी ते कोणत्याही एक्सटेंटला कुठेही जाण्यासाठी ते तयार होते आणि त्याच्यामुळे ते हे धाडस करू शकले आणि त्यांनी किनाऱ्याला पोचले. हेही माहिती आहे आपल्याला. 2-3 वेळा चढण्याचा प्रयत्न केला, ते कोसळले, पुन्हा चढून वरती गेले आणि नंतर फ्रान्सच्या भूमीवरती त्यांना माहिती होतं की फ्रान्सच्या भूमीवरती इंग्रजांचा कायदा चालणार नाही, ते मला इथे अरेस्ट करू शकणार नाहीत. म्हणून ते धावत पळत बघायला लागले पोलीस कुठे दिसतोय आणि त्यांना फ्रान्सचा पोलीस दिसला. त्या पोलिसाकडे ते जाऊन पोचले आणि त्यांचं दुर्दैव एवढं होतं की त्या फ्रेंच पोलिसाला इंग्लिश समजत नव्हतं आणि यांना फ्रेंच बोलता येत नव्हतं. ते एकच मुद्दा सांगत होते. ते चित्रपटामध्ये दाखवले त्याप्रमाणे त्यांच्या अंगावर कैद्याचे कपडे नव्हते. ते थोडंसं लिबर्टी घ्यावी लागते पिक्चर बनवताना त्यांना. पण त्यांना सांगितलं की मला इथे हे इंग्रज पोलीस अरेस्ट करू शकत नाहीत. त्याला कळलं नाही कळलं, पण तिथे इंग्रजांनी त्याला लाच दिलेली आहे. त्या फ्रेंच पोलिसाला त्यांनी लाच घेतलेली आहे आणि लाच घेऊन त्यांनी इंग्रजांच्या ताब्यात सावरकरांना दिलं, हे आपल्याला माहिती आहे. पण याच्यानंतर त्या फ्रान्सच्या त्या पोलिसावरती खटला भरला गेला लाच घेतल्याचा आणि त्याची नोकरी गेली, हे आपल्याला माहिती नाही आहे. तर त्यांनी लाच घेतली त्या फ्रान्सच्या जो पोलीसकर्मी होता त्यांनी, आणि याला परत घेऊन जात होते सावरकरांना. परत घेऊन जात असताना जे 2-3 इंग्रज त्यांना घेऊन चालले होते ते इंग्रजीत एकमेकांशी बोलत होते की एकदा बोटीवर जाऊ दे, ह्याची आपण अशी कुटाई करूया, याची अशी पिटाई करूया की आयुष्यभर लक्षात ठेवेल. त्यावेळेला सावरकरांनी त्याला सांगितलं, मरी हुई मुर्गी जो रहती है ना वो आग से डरती नहीं है, याद रखना, कुछ भी तुम करोगे तो जाते समय 2-3 लोगों को मैं लेकर जाऊंगा. तर त्याची इतकी त्यांना धडकी भरली की परत गेल्यानंतर ते जे 2-3 प्लॅन घेऊन चालले होते की यांची आपण कुटाई करू, त्यांनी काही केलं नाही. त्यांनी शिस्तीत त्यांना तिकडे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाले केलं. ही ती संपूर्ण घटना आहे. पण या घटनेच्या आधीची पण एक घटना आहे. ती घटना अशी आहे की ते जेलमध्ये आहेत आणि जेलमध्ये ज्यावेळेला त्यांना कळतं की आता त्यांना भारतामध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे, त्यांचा पूर्ण प्रयत्न असा होतो की खटला हा इंग्लंडमध्ये लढला जावा, पण तो लढला जात नाही. त्यांना भारतामध्ये ट्रान्सफर करण्याची ऑर्डर येते. त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की आता आपल्याला दुसरा तरणोपाय नाही, कसंही करून निसटायला पाहिजे. तर त्यावेळेला VVS अय्यर जे त्यांना भेटायला आलेले असतात, त्यांचे सहयोगी क्रांतिकारक, त्यांना ते सांगतात की आपली पुढची भेट फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावरती होईल म्हणून. आता आपण सगळ्यांनी या गोष्टीचा नीट विचार करायला पाहिजे की ज्या वेळेला त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला तुमची इकडनं ट्रान्सफर करणार आहेत, बोटीने घेऊन जाणार आहेत, सावरकर असं कसं सांगतात की आपली पुढची भेट फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावरती होईल. आणि ते लगेचच म्हणजे 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी निघाल्यानंतर. याचं कारण असं आहे की शत्रूचा शत्रू मित्र ही रणनीती सावरकरांनी आयुष्यभर वापरली होती. आणि इंग्लंडमधल्या निवासामध्ये त्यांनी सगळे आयरिश जे फ्रीडम फायटर्स होते, जे इंग्लंडपासून वेगळे होऊ इच्छित होते, अशा सगळ्या स्वतंत्रता सेनान्यांची मैत्री केली होती. रशियनांची मैत्री केली होती. जगामध्ये जितके इंग्रजांच्या विरोधात होते त्या सगळ्यांची मैत्री केली होती. तर अशा आयरिश जे दिसायला आणि बोलायला इंग्रजांसारखेच आहेत, अशा व्यक्तींच्या माध्यमातनं त्यांनी हा प्रयत्न केला होता की जहाज खराब होईल ज्यावेळेला मॉर्सेलिसचा किनारा येईल. म्हणजे जहाज खराब होणं आणि बिघाड होणं आणि जहाजाला बंदराच्या जवळ नेणं, ते बंदराच्या जवळ त्याच्या रुटीननी नव्हतं गेलेलं. ते जहाज खराब झाल्यामुळे त्याला त्या किनाऱ्यापाशी नेऊन अँकरिंग केलं होतं. सावरकरांनी हे सगळं पूर्णपणे षडयंत्र आखलेलं आहे. आपण कल्पना देखील करू शकत नाहीत असे सावरकर आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कॉन्फिडेंटली की आपण तिथे भेटू. हे ठीक आहे की
मॅडम कामा आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांना तिथे पोचायला उशीर झाला, अर्धा पाऊण तास उशीर झाला. त्याच्यामुळे त्यांची ती योजना फसली. आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. मॅडम कामांनी इंटरनॅशनल कोर्टामध्ये सावरकरांच्या या इल्लीगल अरेस्ट जी फ्रान्समध्ये झालेली आहे त्याच्याबद्दल केस केली होती. आणि सावरकरांची केस कोणी लढली हे इंटरेस्टिंग आहे. कार्ल मार्क्सच्या नातवांनी सावरकरांची केस लढली होती. हे अनेकांना माहीत नाही, आपण सांगितलं पाहिजे. आणि ज्यावेळेला सावरकरांना पहिल्यांदा कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही मार्क्स वाचला आहे का, त्यावेळेला सावरकर एकदम झटक्यात म्हणाले मार्क्सला विचारा, तो त्यांनी सावरकर वाचला आहे का. सावरकरांना माहिती होतं की सावरकरांच्या जन्माच्या आधी मार्क्सचं निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे सावरकरांचं साहित्य मार्क्सनी वाचलेलं असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे सावरकरांना माहिती होतं. पण ती भावना काय होती, वो जज्बा क्या था, की का तुम्ही परक्यांची तत्वज्ञानं म्हणजे काहीतरी खूप श्रेष्ठ आहेत आणि आपल्याकडे काहीच नाही आहेत, आपले म्हणजे सगळे वेडेच लोक आहेत, अशा प्रकारच्या एका न्यूनगंडात तुम्ही का आहात. त्यांचा म्हणण्याचा अर्थ तो होता की मार्क्सला विचारा त्यांनी सावरकर वाचलाय का. आणि अशा मार्क्सच्या नातवांनी सावरकरांचा खटला लढला होता. अर्थात त्या खटल्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत, त्याच्यामुळेच तर ते तुरुंगात गेले होते. आणि म्हणून ती उडी साहसी उडी होती. आणि ती कविता मी वाचून दाखवणार होतो, पण आपल्या आधी जे कार्यक्रम झाला गाण्याचा त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने ती कविता जी नातूंनी लिहिलेली आहे ती त्यांनी वाचून दाखवली, ज्याच्यामध्ये त्यांनी तुलना केलेली आहे की आईसाठी समुद्र ओलांडून जाणारे दोनच मोठे लोक होऊन गेले. पहिले हनुमंत आहेत आणि दुसरे, कारण सीता माई के लिए वो गए ना, समुंदर को लांग कर गए, तो पहले हनुमान जी थे और उसके बाद में मातृभूमि के लिए समुंदर पर छलांग लगाकर लांग कर जाने वाले दूसरे अगर कोई महापुरुष थे तो वो स्वातंत्र्यवीर सावरकर थे. साहसी लेखक, साहसी कवी, साहसी क्रांतिकारक, साहसी राजकारणी, साहसी समाजसुधारक, साहसी संघटक, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं साहस आहे. आणि त्यांचं सगळं जीवन चरित्र सांगणं असा माझा उद्देश नाही आहे. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की ज्या शिष्यवृत्तीला घेऊन ते इंग्लंडला गेले होते त्या शिष्यवृत्तीचं नाव होतं राजा शिवाजी शिष्यवृत्ती. आणि ती शिष्यवृत्ती देण्याची कंडिशन होती की ही शिष्यवृत्ती घेऊन जो जाईल आणि बॅरिस्टर होईल त्यांनी परत आल्यानंतर इंग्रजांची नोकरी करायची नाही. जर तो ही अट मान्य करणार असेल तर त्याला ही शिष्यवृत्ती मिळेल आणि तो जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी ही कंडिशन, अर्थातच गुणसुमने मी वेचली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, म्हणजे मी तिथे चाललेलो आहे तो अशासाठी नाही चाललेलो की मी माझ्यासाठी माझं सगळं व्यक्तित्व वाढवण्यासाठी जातोय, मी माझं व्यक्तित्व वाढवण्यासाठी जातोय, याचं कारण मला मातृभूमीसाठी त्याचा उपयोग करायचा आहे. त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता येऊन नोकरी करण्याचा इंग्रजांचा. आणि त्याच्यामुळे त्यांना ती शिष्यवृत्ती मिळाली. श्यामजी कृष्ण वर्मांनी दिलेली शिष्यवृत्ती लोकमान्य टिळकांची शिफारस होती, त्याच्यामुळे ना होणे का तो कोई सवाल ही नाही था, ती मिळाली त्यांना. पण आपल्याला हे माहिती आहे की सावरकर बॅरिस्टर आहेत, पण आपल्याला हे माहिती आहे का की त्यांना बॅरिस्टरची पदवी देण्यात आली नाही आणि त्यांनी ती घेतली नाही, कारण शिष्यवृत्तीची कंडिशन होती की इंग्रजांची नोकरी करायची नाही. आणि बॅरिस्टर पदवी देण्याची कंडिशन इंग्रजांची होती की तुम्ही इंग्रजांच्या विरोधामध्ये तिथे जाऊन काही काम करायचं नाही. आणि इंग्रजांच्या विरोधात काम करायचं नाही हे एक्सेप्ट करणं शक्यच नव्हतं. म्हणून बॅरिस्टर ते झाले, पण त्यांच्याकडे बॅरिस्टरची डिग्री नाही आली, कारण त्यांनी ती घेतली नाही, स्वीकारली नाही. मी फक्त त्यांची साहस सांगतोय, त्यांच्या जीवनातली साहस. ही सगळी डिसिजन्स जीवनामध्ये, हे निर्णय घेणं खूप कठीण असतं आणि त्याच्यासाठी खरेखुरे लोहपुरुष लागतात असे डिसिजन्स घेण्यासाठी. आणि मग आपल्याला हेही माहिती आहे की ज्यावेळेला कर्झन वायलीला मारलं त्यावेळेला मदनलाल धिंगरांच्या विरोधामध्ये तिकडचेच सगळे भारतीय, म्हणजे तुम्ही आता बुद्धिजीवींची खूप चांगली व्याख्या केली की ज्यांच्या बुद्धीमुळे वाद निर्माण होतो असे बुद्धिवादी
बरोबर ना? तर असे बुद्धिवादी हे पहिल्यापासूनच राहिलेले आहेत आणि असे लंडनमधले सगळे बुद्धिवादी एकत्र झाले आणि त्यांनी कर्झन वायलीच्या हत्येची निंदा करण्याचा प्रस्ताव पारित करण्यासाठी एक मीटिंग बोलवली. त्या मीटिंगमध्ये सावरकर पोचले आणि ती लगेच हत्येच्या 2-3 दिवसानंतरच झाली असावी. आणि ज्यावेळेला हा प्रस्ताव पारित करण्यात आला की पहिला प्रस्ताव होता की त्याच्या परिवाराच्या लोकांना आम्ही कंडोलन्स देतो, तर त्याच्यात सावरकर काही बोलले नाहीत. पण ही हत्या जी केलेली आहे ही चुकीची आहे आणि मदनलाल धिंगराच्या या गुन्ह्याची आम्ही निंदा करतो असा प्रस्ताव ज्यावेळेला पारित केला आणि त्यांनी असं म्हटलं की ही सगळी सभा एकमताने प्रस्ताव पारित करते आहे, त्यावेळेला सावरकर उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मी या प्रस्तावाचा विरोध करतो. साहसी सावरकर. संपूर्ण सभागारामध्ये एक माणूस उभा राहून सांगतो की हा प्रस्ताव मी विरोध करतो. त्यांना तिथे मारण्यात येतं तरी देखील ते शांत राहतात. चित्रपटात आपण बघितलंय ते सत्य आहे. VVS अय्यर हळूच पिस्तूल काढतो त्यांना मारणाऱ्याला मारण्यासाठी. सावरकर त्याही परिस्थितीत त्याला इशारा करतात हे करू नकोस, कारण कुठल्याही घटनेमध्ये त्यांना अरेस्ट व्हायचं नसतं, कारण इंग्रजांचा पूर्ण प्रयत्न कुठेतरी या माणसाला पकडायचं आहे, याला जेलमध्ये टाकायचं आहे आणि आपण कुठलाही स्वतःहून संधी द्यायची नाही. हा सावरकरांचा सेन्स कायम जागृत होता आणि त्याच्यामुळे त्यांनी विरोध केला. तिथे धावपळ झाली, ती सभा उधळली गेली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला इंग्रजांनी चौकशी केली, म्हणजे इंग्रजांना या प्रसंगाला घेऊन सावरकरांना अरेस्ट करायची होती, त्यावेळेला सावरकरांनी जो तर्क दिलेला आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे. सावरकरांनी इंग्रजांना सांगितलं की तुमचाच कायदा असं सांगतो की जोपर्यंत कुठल्याही व्यक्तीवरती त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाही. आणि मदनलाल धिंगरावर केस चालू आहे, त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, तो गुन्हेगार अजून सिद्ध झालेला नाही आणि त्याच्यामुळे तो गुन्हेगार सिद्ध झालेला नसताना त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्याचा प्रस्ताव हा इंग्रजांच्या कायद्यानुसार इल्लीगल आहे आणि म्हणून आय वॉज रादर सपोर्टिंग युअर लॉ. याला म्हणायचं बॅरिस्टर सावरकर, याला म्हणायचं साहसी सावरकर. अनेक घटनांपैकी ही आपल्याला माहिती आहे की ते फ्रान्सला गेले, तब्येत त्यांची बरी नव्हती आणि त्यांनी सेनापती बापट ज्या वेळेला बॉम्ब घेऊन चालले होते आणि त्यांना विचारलं कशाला चाललात, तर ते म्हणाले की मी जाऊन तिकडे बॉम्ब फोडणार आहे म्हणून. तर सावरकरांनी सांगितलं वेडेपणा करू नका, एक बॉम्ब फोडण्याने काय होणार नाहीये. तुम्हाला ज्या रशियन क्रांतिकारकांनी बॉम्ब दिलाय त्याच्याकडे जाऊन त्या बॉम्बचं मॅन्युअल मिळवून घे आणि ते तू पाठ कर आणि ते भारतामध्ये जाऊन 100 ठिकाणी लोकांना समजाव आणि एका वेळेला 100 बॉम्ब फुटले तर आपलं जे उद्देश आहे ते साध्य होऊ शकतं, एका बॉम्बनी काय होणार नाही. हे सावरकर. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे, भगिनी निवेदिता ज्या स्वतः एक आयरिश लेडी होत्या आणि त्या विवेकानंदांच्या भक्त होत्या आणि त्या क्रांतिकारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत होत्या. चापेकर बंधूंना ज्यावेळेला फाशी झाली त्यावेळेला त्या पुण्यात आल्या भगिनी निवेदिता आणि चापेकरांच्या आई वडिलांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. त्यावेळेला चापेकरांची आई, जिची 3 मुलं फासावर गेलेली आहेत, ती आई विचारते तुम्ही कोणत्या दुःखात सहभागी आहात माझ्या. त्यावेळेला ती म्हणते की तुमची 3 मुलं गेली. चापेकरांची आई म्हणते माझं दुःख हे नाहीये की माझी 3 मुलं फासावर लटकली, माझं दुःख हे आहे की देवानी मला 3च मुलं का दिली. आणि त्या याच्यातनं भगिनी निवेदिता त्यांनी कल्पना नव्हती केली असे पण लोक आहेत या देशामध्ये. आणि मग ज्या वेळेला बॉम्बचं मॅन्युअल हवं होतं त्यावेळेला सेनापती बापटांना बॉम्बचं मॅन्युअल मिळवून देऊन त्याचा इंग्लिश अनुवाद करण्यामध्ये मदत करण्याचं काम भगिनी निवेदितांनी केलेलं आहे, हे माहिती असलं पाहिजे. आय एम ट्राईंग टू टेल यू मेनी थिंग्स विच आर अननोन टू यू. तुम्हाला घटना माहिती आहेत, मी म्हणून घटना सांगण्यासाठी इथे उभा नाही की कशा पडद्याच्या पाठीमागे किती कलाकार होते आणि कशा कशा लोकांनी समर्थन केलेलं आहे सावरकरांना त्या मिशनमध्ये, हे माहिती असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते पहिल्यांदा एकतर बोटीनी ज्या वेळेला जायला निघाले त्यावेळेला त्याच्यामध्ये ते सगळे खूप असे
विद्यार्थी होते की जे शिकण्यासाठी म्हणून जायला निघाले होते आणि ते त्या बोटीच्या प्रवासाला कंटाळले आणि पहिल्याच स्टॉपपाशी त्यांना असं वाटलं की आता आपण उतरूया आणि परत जाऊया, शक्य नाही एवढा प्रवास. त्यावेळेला सावरकरांनी त्या सगळ्यांचा क्लास घेतला, त्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, मोटिवेट केलं. त्यांना सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा केव्हा इंग्रज तिकडनं निघाले आणि जगातल्या वेगवेगळ्या देशातनं लोक निघाले, त्यावेळेला त्यांच्याकडे असलेल्या बोटी, त्यावेळेला असलेल्या बोटी, सावरकर ज्या बोटीतनं गेले त्या बोटी इतक्या अद्ययावत नव्हत्या, क्लायमेट काय असेल इन्फॉर्मेशन नव्हती. आणि अशा परिस्थितीत ते निघाले आणि ते 6-6 महिने एक्सपिडिशनवरती जात होते. त्याच्यानंतर त्यांना भारतासारखे देश दिसले. त्यांनी 6-6 महिने दिले आपल्या जीवनातले, जाण्यासाठी 6 महिने, येण्यासाठी 6 महिने. आणि तुम्ही महिन्याभरामध्ये थकलात, तुम्हाला असं वाटतं की आपण परत जावं. त्यांच्या या शब्दांमुळे जे मोटिवेशन मिळालं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, ज्यांनी पुढे जाण्याचा विचार रद्द केला होता, त्यांनी निर्णय घेतला की आपण पुढे जावं. आणि मग त्यांना घेऊन बोटीवरती त्यांनी अभिनव भारतची एक शाखा चालू केली होती सावरकरांनी. अभिनव भारतची स्थापना त्यांनी स्वतः केलेली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे या सावरकरांच्या कार्यामध्ये, त्यांच्या संकल्प जो होता त्या संकल्पामध्ये किती अडचणी आणि कशा आल्या याची काही माहिती साहसी सावरकर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळावी हा हेतू आहे. पण ज्याप्रमाणे बॉम्बचं मॅन्युअल पाठवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी 20 पिस्तुलं पाठवली होती सावरकरांनी. आणि ते आपण त्या चित्रपटात पाहिलेलं असेल की त्यांनी यांना कापून मोठी मोठी जाड पुस्तकं, त्याला मध्ये त्या पिस्तुलाच्या आकारचं कापायचं कागद, ती पिस्तुलं आत ठेवायची आणि असं पुस्तक बंद करून पेटीत ठेवायचं की लोकांना असं वाटेल की ते पुस्तकं चाललेली आहेत. ब्राउनिंग पिस्तूल अशी 20 पिस्तुलं पाठवली होती. आणि जॅक्सनची हत्या करणारे जे कान्हेरे होते त्यांनी त्या पिस्तुलाचा उपयोग केला होता. कान्हेऱ्यांना फाशी झाली, पण इंग्रजांनी तो खटला बंद नाही केला, कारण त्यांना एक माहिती होती की कदाचित ही पिस्तुलं सावरकरांनी पाठवलेली आहेत आणि म्हणून ते पुरावा शोधत होते. आणि म्हणून फाशी झाली तरी केस क्लोज नाही केली. आणि ज्यावेळेला त्यांना पुरावा मिळाला की ही सावरकरांनी पाठवलेली आहेत, त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये एक ब्रह्मास्त्र लाभलं की आता आपण सावरकरांना अरेस्ट करू शकतो आणि त्यांना शिक्षा ठोठावू शकतो. त्याप्रमाणे सावरकरांना अरेस्ट करण्याचा हुकूम निघाला. सावरकर फ्रान्समध्ये होते. सावरकर म्हणाले मी इंग्लंडला जातो. मॅडम कामा आणखीन श्यामजी कृष्ण वर्मांनी सांगितलं सावरकर आप मत जाओ वहां पर, क्योंकि आपके अरेस्ट का वारंट निकल चुका है. आप जैसे उतरेंगे आपको तुरंत पुलिस धर दबोचेगी, आप मत जाओ. सावरकर त्याच्यावरती उत्तर देतात, त्यांची तब्येत ठीक नव्हती. सावरकर उत्तर देतात की जर मी एखादा गुन्हा केलेला आहे तर त्याची जबाबदारी घेण्याची हिंमत देखील माझ्यात असली पाहिजे. मी पळलो नाही पाहिजे, त्याच्यातनं पळ नाही काढला पाहिजे. आणि दुसरं कारण त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत मी पकडला जाणार नाही तोपर्यंत अनेक लोकांचे इंग्रज तिकडे अनन्वित छळ करतील आणि त्याच्यामुळे माझ्या लोकांचा तिकडे छळ होणार की कुठे सावरकरांच्या बद्दलची माहिती, सावरकरांचे वेअर अबाउट्स, त्यांना अरेस्ट करण्यासाठी काय काय, आणि म्हणून ते छळ सहन करतील आणि मी इथे बसून राहणार, हे मला पटणार नाही. आणि म्हणून माहिती असताना की मला अरेस्ट होणार आहे, सावरकरांनी फ्रान्स सोडलं, आणखीन इंग्लंडमध्ये प्रवेश केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रेल्वे स्टेशनवरती त्यांची अरेस्ट झालेली. साहस, आय एम कोटिंग साहस, ब्रेवरी. माहिती आहे त्यावेळेला आपण जाऊन त्या ठिकाणी स्वतःहून झोकून द्यायचं. अंदमानकडे ज्यावेळेला जायला लागले त्याच्या आधी ज्यावेळेला त्यांना शिक्षा देण्यात आली, त्या शिक्षेची माहिती आपल्याला आहे. दो उम्र कैद, आजीवन कारावास. मराठीत काय म्हणतात? आजन्म कारावास. तर 2 आजन्म कारावास, तो व्यंग्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी तिथे देखील, म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्हाला 50 वर्षाची आजीवन कारावासाची शिक्षा आहे. त्याच्यातही त्यांनी सांगितलं की चला, म्हणजे पुनर्जन्मावरती इंग्रजांनी शेवटी फायनली विश्वास ठेवलेला दिसतोय म्हणून.
याचं कारण त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आणि एक आजीवन कारावास याचा अर्थ की तिथे तुमचं जीवन संपलं, तो कारावास संपला तर. आणि त्याच्यानंतर पुढची 25 वर्ष म्हणजे पुढचा जन्म, म्हणजे यू आर एक्सेप्टिंग दॅट देर इज पुनर्जन्म. जस्ट एक जोक. पण त्याही ठिकाणी शिक्षा सुनावली गेलेली आहे. आणि ते त्या ठिकाणी त्यांचा जो ह्युमर आहे, त्यांचा जो हजरजबाबीपणा आहे, त्यांची जी विचारधारेप्रती असलेली कमिटमेंट आहे, समोरच्याच्या विचारधारेमधला फ्लॉ काढून त्याच्यावरती त्या ठिकाणी अटॅक करण्याचं त्यांचं जे साहस आहे, हे एका लहानशा प्रसंगातनं दिसतं. त्यांना ज्या वेळेला घेऊन गेले, अंदमानला घेऊन गेले, आपल्याला माहीत नाही कसं घेऊन गेले. बोटीनी घेऊन जाताना 3 दिवस 3 रात्र बोटीनी नेण्यात आलं. आणि त्या बोटीमध्ये सगळ्यात खालचं तळघर जे असतं त्याच्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. त्या तळघरामध्ये लाकडी पिंजरा होता. त्या लाकडी पिंजऱ्यामध्ये 30 जण बसण्याची क्षमता असलेल्या पिंजऱ्यामध्ये 50 लोकांना कोंबून ठेवलेलं होतं. त्या 50 लोकांना जिथे कोंबलं होतं त्याच्या बाजूला एक असा पिंप ठेवलेलं होतं. त्या पिंपावर एक फळकूट ठेवलेलं होतं. या 50 लोकांना शौचाची जर इच्छा झाली तर तिकडच्या तिकडे समोर जायचं आणि सगळ्यांच्या समोर शौच करायचं, तिथेच शौच करायचं. धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. आणि पुन्हा आपल्या जागी येऊन बसायचं. आणि त्या संपूर्ण दिवसाच्या एका प्रवासामध्ये फक्त 1 तास त्यांना डेकवर जाण्याची मुभा होती. बाकी पूर्ण वेळ 23 तास हे त्या खाली दाबलेल्या अवस्थेमध्ये सगळे असायचे. असे 3 दिवस 3 रात्र. आणि सावरकरांच्या नशिबामध्ये जी जागा आली बसण्याची, ती त्या पिंपाच्या जवळची जागा आली होती. ते तिकडे पोचले. तिकडे पोचल्यानंतर 3 दिवस 3 रात्र अंघोळ केलेली नव्हती आणि अशा परिस्थितीत ते होते. नियमाने 3 छोटे गडू म्हणतो आपण, तांबे सुद्धा मोठा असतो, गडू छोटा असतो, 3 वाट्या म्हणा, कटोरी म्हणा, पाण्याची मुभा होती अंघोळीसाठी. 3 वाट्या मोजून. आणि त्यांनी ते पहिलं ज्या वेळेला अंगावरती घेतला एक तांब्या, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यापेक्षा अंघोळ न केलेली बरी, कारण ते समुद्राचं पाणी होतं, ते गोडं पाणी नव्हतं. म्हणजे तुम्ही या कल्पना करा. त्याच्यानंतर त्या परिस्थितीमध्ये बेरी समोर येतो आणि बेरी त्यांना विचारतो की 50 साल, त्याच्या लिहिलेलं होतं ना, 24/12/1910 ते 23/12/1960 असं त्या बिल्ल्यावर 50 वर्षाचा कालावधी लिहिलेला होता. 24/12/2010 ते 23/12/2010 ते 1910 ते 1960 हे लिहिलेलं होतं. तर बेरीनी त्याला प्रश्न विचारला सावरकरांना कि 50 साल, पता नहीं तुम जिंदा रहोगे या नहीं रहोगे. त्यावेळेला सावरकरांनी उत्तर दिलंय, मैं तो जिंदा रहूंगा, लेकिन ये किसको पता है कि 50 साल भारत के ऊपर अंग्रेजों की हुकूमत रहेगी या नहीं रहेगी. त्यावेळेला तो जो बिथरलाय तो तिकडनंच तो खुन्नस ठेवून त्यांच्याशी वागायला सुरुवात करतो. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की त्यांनी सांगितल्यानंतर 50 वर्ष इंग्रजांचं राज्य भारतावर राहिलं नाही. पण 50 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर जीवित राहिले. आणि त्याच्यामुळे ती जी दुसरी तारीख होती 23/12/1960, या तारखेच्या 2 दिवसांनंतर 25/12/1960 मुंबईकरांनी सावरकरांचा जाहीर सत्कार केला आणि त्यांना नाव दिलं मृत्युंजय सावरकर. मृत्युंजय नाव का दिलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही. आपण ऐकलं असेल की हे मृत्युंजय सावरकर असं त्यांना नाव दिलं. त्याचं कारण हे होतं की ते 50 वर्ष जे त्यांचे 2 जन्म कारावास होते, आजन्म कारावास होते, तो कालावधी पूर्ण करूनही ते जीवित होते. त्याच्यामुळे ते कालजयीच नाहीत, तर ते मृत्युंजय देखील आहेत. अंदमानामधले त्रास, हाल, अपेष्टा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्यामध्ये माणूस दिसणार नाही अशा पद्धतीची काळकोठडी, काळकोठडीच्या आतमध्ये काळकोठडी, शौचालयापासून सगळ्या गोष्टी त्याच खोलीमध्ये. ती किती छोटी खोली आहे,
आपल्याला माहिती आहे. किती छोटी खिडकी आहे याचं तुम्ही वर्णन केलं. त्याच्यात सगळ्यात पहिलं काम त्यांना जे देण्यात आलं ते नारळाच्या साली सोलणं. नारळाच्या साली सोलणं म्हणजे अर्धा सोलून ठेवलेला नारळ जो बाजारात मिळतो ते नव्हे, तो पूर्ण सुकलेला नारळ मोठा तो हातानी काढायचा, त्याच्या साली काढायच्या. आणि ते अशक्य कोटीतलं काम त्या अंदमानच्या कैद्यांना करावं लागायचं. आणि ते करता करता त्यांचे सगळे हात रक्तानी लाल व्हायचे. त्याच्यानंतर त्याच सालींपासनं त्याचे दोर वळायचे. त्याच सालींमधनं निघालेले जे धागे आहेत त्यांना घेऊन वळत बसायचं, त्याचे दोर बनवायचे. आणि हे करून देखील ज्यावेळेला नाही झालं त्यावेळेला 3rd डिग्री त्यांची पुढची, म्हणजे ह्याही डिग्रीज होत्या शिक्षेच्या, त्याच्या पुढची म्हणजे कोलू. ज्या कोलूला बैल लावतात, घाण्याला बैल लावतात, आणखीन तो बैल गोल गोल फिरतो आणि त्या घाण्यामधनं तेल निघतं, खोबऱ्याच्या वाट्या टाकून ते भरडल्या जातात, त्याच्यातनं तेल निघतं. त्या बैलाच्या जागी या कैद्यांना लावलं जायचं आणि त्यांना 25 पाऊंड तेल रोज काढण्याची कंपल्शन होतं. जेव्हा 1 पाऊंड तेल काढणं कोणाला शक्य नव्हतं अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक तो कोलू ओढताना बेशुद्ध व्हायचे. बेशुद्ध झाल्यानंतर शुद्धीवर आल्यावर पुन्हा त्याच कामाला लावलं जायचं. आणि जोपर्यंत तुम्ही ते तेल काढत नाही तोपर्यंत तुम्हाला खायला देखील मिळणार नाही. आणि तुम्ही जर ते नाही केलं तर मग तुम्हाला कोड्यांची शिक्षा, फटक्यांची शिक्षा, खडी बेडी में लगाना. खडी बेडी में लगाना म्हणजे भिंतीवरती उंचावरती खिळ्याला बेडीला असं बांधायचं दोन्ही हातांना आणि जमिनीपासनं 1 फुटावर तुमचा पाय, म्हणजे तुम्ही लटकताय पूर्ण दिवस, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, 12 तास लटकत ठेवायचं आणि संपूर्ण शरीर तुमचं बेडीनी जखडलेलं की तुम्हाला हालचाल देखील करता येणार नाही. 1 तास मध्ये फक्त जेवणासाठी खाली उतरवायचं, बाकी वेळ पूर्ण. शौचालयाला वेगळी वेळ नाही. तुम्हाला जर शौच झालं तर कपड्यातच तुम्ही शौच करायचं आणि मग तुम्हाला उतरवल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने ते साफ करायचं आणि आपल्या खोलीमध्ये जायचं. इंदुभूषणनी आत्महत्या केली, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. इंदुभूषण हा एक तेजस्वी, इंदुभूषण राय पराक्रमी स्वतंत्रता सेनानी. त्यांनी त्या ठिकाणी सावरकरांना सांगितलं की किती हाल अपेष्टा आपण सहन करायच्या आणि त्यांनी आत्महत्या केली. त्याचबरोबर उल्हासकर दत्त नावाचा आणखीन एक कैदी होता ज्याला खड्या बेडीमध्ये लावल्यानंतर त्याला 105 ताप आला होता. 105 ताप आल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती आहे माणूस वेड्यासारखं बडबड करतो आणि त्याच्यामुळे तो बडबड करत असताना वी आर बॉर्न फ्री मिस्टर बेरी, वी आर बॉर्न फ्री असं ते जोर जोरात ओरडत होता. तर बेरी सावरकरांना म्हणतोय क्या पागल हो गया है क्या. सावरकर म्हणतात की ये पागल हो जाएगा जो तुम कर रहे हो. आणि आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. मग त्या उल्हासकर दत्तला चेन्नईमध्ये एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये 15 वर्ष ठेवण्यात आलं. 15 वर्षानंतर त्याची तब्येत सुधारली, तो शुद्धीवर आला आणि त्याच्यानंतर उल्हासकर दत्तांनी चरित्र देखील लिहिलेलं. या सगळ्या कैद्यांचं मनोबल बांधण्याचं काम एकटे सावरकर करत होते. या सगळ्या कैद्यांमध्ये फक्त स्वतंत्रता सेनानी नव्हते की ज्यांनी खून केले होते इंग्रज अधिकाऱ्यांचे किंवा बॉम्ब फोडले होते. अनेक ओरिजिनल क्रिमिनल कैदी पण तिकडे आलेले होते की ज्यांनी बलात्कार केला होता, ज्यांनी खून केला होता, स्वातंत्र्यासाठी नाही, असे कैदी तिथे होते. अशा सगळ्या कैद्यांमध्ये देशासाठी, धर्मासाठी ध्येयनिष्ठा, धर्मनिष्ठा निर्माण करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलंय. वाल्याचे वाल्मिकी बनवण्याचं काम सावरकरांनी केलंय. त्याच्यामध्ये अनेक असे कैदी होते की ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. सावरकरांनी या सगळ्यांना साक्षर करण्याचं काम केलंय. 11 वर्षाच्या तुरुंगवासामध्ये सावरकरांनी बंगाली भाषा लिहायला वाचायला शिकले, बोलायला शिकले, गुरुमुखी लिहायला वाचायला बोलायला शिकले आणि उर्दू लिहायला वाचायला शिकले. त्याच्यानंतर सावरकरांनी उर्दूमध्ये गझला लिहिलेल्या आहेत. हे साहसी कवी सावरकर ज्यांना माहिती आहे त्यापैकी खूप कमी लोकांना माहिती आहे की सावरकरांनी उर्दूमध्ये गझला लिहिलेल्या आहेत. त्यांनी त्या ठिकाणी धर्मांतरण बंद केलेलं आहे. कैद्यांचं धर्मांतरण व्हायचं. मूर्खपणाचे विचार आपल्या हिंदूंचे होते की तुम्ही जे चणे खाल्लेले आहेत त्या चण्यांमध्ये गाईचं मांस मिळवलेलं होतं
आणि आता ते चणे तुम्ही खाल्लेत म्हणून तुम्ही मुसलमान झालात, आणि आम्ही गाईचं मांस मिसळलेले चणे खाल्ले म्हणून आम्ही मुसलमान झालो असं मानून मुसलमान बनलेले अनेक कैदी होते. सावरकरांनी अंदमानच्या जेलमध्ये त्यांचं शुद्धीकरण देखील केलेलं आहे आणि धर्मांतरण बंद करण्यासाठी एके दिवशी त्यांनी आपले सोर्सेस वापरून, आता मार्शलिसमध्ये ते जहाज आतमधल्या माणसाच्या इंजिनिअरिंगच्या माणसांनी बंद करून जर ते जाऊन तिथे करू शकतात तर ते काहीही करू शकतात, याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. डुकराचं मांस मिळवून तेच चणे मुसलमानांना खायला घालून सांगितलं, आता तुम्ही जे चणे खाल्लेत ना त्याच्यामध्ये डुकराचं मांस होतं, खा आता तुम्ही. टीट फॉर टॅट तो सावरकर आहे. हे एका गालावर झापड मग दुसरा गालवाला विषय नाहीये तिकडे. आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकारच्या कामांमधनं देखील सावरकरांना हे संपूर्ण 11 वर्ष असं नाही झालं, त्या गैरसमजातनं बाहेर पडा. सुरुवातीची काही वर्ष सश्रम कारावास होता, नंतर काही अधिकारी देखील वरचे बदलले आणि त्याच्यामुळे त्यांना मुभा मिळाली. सावरकरांनी पुस्तकं मागवली, सावरकरांनी अंदमानच्या जेलमध्ये वाचनालय सुरू केलं, सावरकरांनी त्या सगळ्या कैद्यांना वाचण्याची त्यांना हे दिली, शिकवलं, वाचायला शिकवलं आणि वाचलं पाहिजे हे शिकवलं. पण ज्या वेळेला त्यांना ह्या कुठल्याही मुभा नव्हत्या त्यावेळेला एक अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे की लिहायचं आहे तर हातामध्ये जो खिळा मिळाला, हातामध्ये जो दगड मिळाला, तो दगड घेऊन भिंतीवरती कोरून 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 त्यांनी वाक्य लिहून कविता लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, लेख लिहिले, काव्य लिहिली. आणि आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की अशा पद्धतीने सावरकरांनी कमीत कमी 10,000 ओळी यांनी जेलच्या भिंतीवर लिहिलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल 10,000 ओळी. पहिल्यांदा संपूर्ण भिंत एक लेख लिहायचा, तो पाठ करायचा, तो वारंवार पाठ करायचा आणि तो पूर्ण पाठ झाल्याची खात्री झाल्यानंतर तो मिटवून टाकायचा आणि मग दुसरं पान लिहायचं, मग ते दुसरं पान पाठ करायचं, मग ते दुसरं मिटवून तिसरं लिहायचं, ते तिसरं पाठ करायचं. एवढंच नाही तर मग आपल्या सहकैद्यांकडनं ते पाठ करून घ्यायचं. म्हणजे आता हे पान तू लक्षात ठेव, ते पान तू लक्षात ठेव. कितीतरी त्यांचं साहित्य या अंदमानच्या कैद्यांनी बाहेर पडल्यानंतर तिकडे प्रकाशित करून ते नंतर सावरकरांकडे पोचले की आपने मुझे वो जो लेख लिखवाया था ना, मुझसे लेख जो वो मुखस्त करवाया था वो ये लेख है, आणि नंतर त्यांच्याकडे पोचले. रामायणाची संबंधित एक सुंदर सुभाषित आहे, क्रिया सिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणे. तुम्हाला जे कार्य करायचंय, तुम्हाला जो संकल्प तुम्ही केलेला आहे त्या संकल्पाची सिद्धी ही रिसोर्सेसवर अवलंबून नाहीये. याचं आदर्श उदाहरण हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत की मला हे नाही मिळालं मी कसं करू, मला ते नाही मिळालं मी कसं करू, मला गाडी नाही मिळाली मी कसं पोचू. रिसोर्सेसवर अवलंबून नसतं. तुमच्यामध्ये सत्व आहे की नाही, स्वत्व आहे की नाही, तुमच्यामध्ये संकल्प आहे की नाही, तो जर जागता असेल. डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा केला, काहीही खिशात नसताना एवढी विशाल संघटना उभी केली. क्रियासिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणेचं उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जितकी पुस्तकं वाचलेली आहेत, जगामध्ये तेवढी पुस्तकं दुसऱ्या कुठल्याही व्यक्तींनी वाचलेली नाहीत जितकी पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती. जगामध्ये इंडिव्हिज्युअल एवढी मोठी लायब्ररी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीची असूच शकत नाही, हे आपल्याला माहीत नाही. 10वीची परीक्षा देण्याच्या आधी ते चर्नी रोडच्या गार्डनमध्ये बसून दिव्याखाली संध्याकाळी अभ्यासाला सुरुवात करायचे, दिवा लागल्यावर दिव्याखाली अभ्यास करायचे. दुसऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी नोटीस केलं आणि त्यांनी आंबेडकरांना सांगितलं तुला लागतील ती पुस्तकं मला सांग, मी तुला देतो म्हणून. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा इंग्लंडमध्ये त्यांना पुस्तकं पाहिजे होती वाचायला, पुस्तक मिळालं की फडशा पाडून टाकायचे आणि पुस्तक विकत घ्यायला पैसे नव्हते. त्यावेळेला आंबेडकरांनी एक वेळचं जेवण सोडलंय. जेवण सोडल्यानंतर जितके पैसे वाचले त्याच्यातनं पुस्तक घ्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी देखील ज्यावेळेला पुस्तकांची भूक भागली नाही त्यावेळेला त्यांनी आठवड्यातले 3 दिवस पूर्ण उपवास करायला सुरुवात केली, कारण पुस्तक पाहिजे. रमाबाई आंबेडकर ज्यावेळेला गावामध्ये त्यांच्या मैत्रिणी म्हणायच्या की तुझ्या नवऱ्याला खायला तर काही मिळत नाही, शिकायला गेलेला आहे, पैसा नाही,
माऊलीचे डोळे भरून यायचे. तिने गोवऱ्या जमा करायला सुरुवात केल्या. समोर पडलेल्या त्या शेण जमा करायचं, गोवऱ्या बनवायच्या, गोवऱ्या मार्केटमध्ये जाऊन विकायच्या आणि ते पैसे आपल्या नवऱ्याला पुस्तक विकत घेण्यासाठी पाठवलेले. आंबेडकरांच्या वडिलांना जेव्हा लक्षात आलं की भिवा जो आहे हा वाचनामध्ये खूप रुची ठेवतो आणि त्याला पुस्तकं दिली पाहिजेत, त्यावेळेला आपलं सगळं पेन्शन त्यांनी पुस्तकांवरती लुटवलेलं आहे. आणि ते करून देखील ज्यावेळेला याची पुस्तकाची भूक भागली नाही, त्यावेळेला लग्न होऊन गेलेल्या मुलीकडे ते गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळ, तुला जे दागिने दिले मी, त्या दागिन्यातला एक दागिना तू मला उधार दे, उसना दे, मला भिवासाठी पुस्तकं विकत घ्यायचे. ज्याला एखादी गोष्ट करायची असते ना, तो रिसोर्सेससाठी कधी अवलंबून राहत नाही. सावरकरांची 10,000, मला लोक सांगतात तेंडुलकरनी 10,000 धावा केल्या, नंतर विराटनी पण आता 10,000 धावा केल्या. तुम्हाला 10,000चा जर कुठला आदर्श ठेवायचा असेल आपल्या जीवनामध्ये आजच्या युवा पिढीला, तर तेंडुलकरच्या 10,000 धावा आदर्श असू शकत नाही. सावरकरांनी लिहिलेल्या 10,000 ओळी जेलच्या भिंतीवरच्या हाच एकमात्र आदर्श असू शकतो. इफ यू वॉन्ट टू कम्पेअर 10,000 टू 10,000, हे सावरकरांनी केलेलं आहे. सावरकरांनी बेड्यांची भाषा डेव्हलप केली. ज्यावेळेला एक दुसऱ्यांचे चेहरे बघायला मिळायचे नाहीत, मेसेज कसे पोचवायचे, त्याच्यामुळे बेडीवर बेडी वाजवायची आणि त्याच्यामध्ये मेसेज तयार करायचा आणि तो मेसेज पास करत जायचं. म्हणजे त्यांनी जितके सत्याग्रह केले, हरताळ केले, जे काही जेलमध्ये केलं, त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात जेव्हा भेटायची परवानगी नव्हती, एकाच वेळेला भेटायचे, ज्यावेळेला ते कोलूच्या तेल देण्यासाठी म्हणून जेव्हा यायचे, तेव्हा जे काही एक्सचेंज थोडं बहुत गुपचुपके, त्याच्यामध्ये हे सगळं त्यांनी डेव्हलप केलं. त्यांनी कैद्यांना सुशिक्षित केलं, पाठांतर करून घेतली. एक मोठा आरोप त्यांच्यावर केला जातो, तो माफीचा. आपल्याला सगळ्यांना खूप प्रखरपणे सांगता आलं पाहिजे. पहिली गोष्ट ही सांगता आली पाहिजे, ज्याचा तुम्ही उल्लेख केला होता, की छत्रपती शिवाजी असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, हे सगळे गनिमी काव्यावर विश्वास ठेवणारेच योद्धा होते. यांना माहिती होतं की जेलमध्ये सडत, जेलमध्ये फासावर जाऊन आपण स्वातंत्र्याचा लढा लढू शकत नाही आणि त्याच्यामुळे येन केन कारणेनं कुठल्याही प्रकारे सामदाम दंडभेद करून आधी बाहेर पडायचं आणि मग पुन्हा तेच करायचं ज्याच्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. असा विचार करणारे शिवाजी महाराज होते, असा विचार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि तुम्ही माफीची काय गोष्ट करता? अहो, ते खिडकीतनं उडी टाकून पळालेत ना, तिथेच त्यांनी दाखवलं की ही वॉज नॉट रेडी टू स्टे इन ब्रिटिश कस्टडी. त्यांना राहायचं नव्हतं त्याच्यामध्ये, त्यांना स्वतंत्रता देवीसाठी संघर्ष करायचा होता. एवढी 11 वर्ष छळ सहन केल्यानंतर देखील इंग्रजांच्या कायद्यानुसार, ज्याला क्लेमेन्सी ऍक्ट ते म्हणतात, किंवा तुम्ही जर हिंदी चित्रपट पाहिलेले असतील तर तुम्ही अनेक वेळेला बघितले, इस बार 26 जनवरी को कुछ कैदियों को रिहा किया जाने वाला है. आठवलं ना? इस बार 15 अगस्त को मंत्री महोदय आने वाले हैं और कुछ कैदियों को रिहा किया जाने वाला है. हा सगळा इंग्रजांचा कायदा आहे आणि त्यांच्या कायद्यानुसार तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा असतो आणि त्या फॉर्मवर सही करायची असते. म्हणजे आता तुम्ही क्रेडिट कार्डसाठी किंवा एखादं लोन अप्लाय केलं तर, किंवा एखाद्या बँकेचं अकाउंट ज्यावेळेला भरायचं असतं, काढायचं असतं, 15-20 कागद तुमच्या समोर येतात आणि कुठलंही काही न वाचता तुम्ही फक्त सह्या करत जाता, कारण ते एक फॉर्मॅट आहे. तसं ते फॉर्मॅट आहे ज्याच्यावर सावरकरांनी सही केली आहे. आणि अशा प्रकारच्या सह्या महात्मा गांधींनी देखील केलेल्या आहेत, पंडित नेहरूंनी देखील केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मोस्ट ओबिडियंट सर्वंट म्हणून. कारण ते त्यांचं फॉर्मॅट आहे, ते ऐच्छिक नाही आहे, ते मेंडेटरी आहे लिहिणं. आणि त्याच्यावर त्यांनी सही केल्यात. आणि त्याच्यावरही सावरकरांनी विशेष काय केलंय, तर सावरकरांनी असं लिहिलंय की ओके, मला सोडणं तुमच्या नीतीमध्ये बसत नसेल, पण निदान माझ्या बरोबर असलेल्या कैद्यांना तरी तुम्ही सोडा. ते जर सुटले तर मी असं मानीन की माझी देखील सुटका झाली. आणि सावरकरांनी त्यांच्या अंदमानच्या जेलमधल्या असंख्य कैद्यांना बाहेर काढण्याचा त्यांनी काम केलेलं आहे. ही तरतूद बघा, सिंपल गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बॅरिस्टर सावरकर येतो, इंग्रजांचा कायदा वापरून, मुळात इंग्रजांचं राज्य इल्लीगल आहे,
इंग्रजांनी केलेली अरेस्ट इल्लीगल आहे, जेलमध्ये टाकलेले आहेत ते इल्लीगल आहे, त्यांच्यावर होणारे अत्याचार सगळे इल्लीगल आहेत. मग इल्लीगल गोष्टींची तुम्ही लिगली लढलात तर तुमच्यासारखं मूर्ख दुसरा कोणी असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या कायद्याचा वापर करून जी पत्र लिहिली त्याला, आता राहुल गांधी को हम क्या बोले, औकात नहीं है उसकी, औकात नहीं है. जिसकी सावरकर जी के जूते के पास बैठने की औकात नहीं है, वो व्यक्ति जब उन पर इल्जाम लगाता है तब दिल जलता है. और दिल तब ज्यादा जलता है जब महाराष्ट्र के भी कुछ लोग उनका साथ देते हैं. पण हे फार चालणार नाही. त्यांनी आपली सुटका करून घेण्याचे सगळे प्रयत्न केलेत, पण आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की सुटका करून घेतली, त्यांना काय केलं, त्यांच्याबद्दल जो रिझॉल्युशन पास झालं त्याच्यात असं म्हटलं की एक्सेप्टेड, की तुम्हाला अंदमानमध्ये तुमची तब्येत बिघडलेली आहे म्हणून तुम्हाला आम्ही तिकडनं बाहेर काढतो, पण आम्ही तुम्हाला कैदेतनं नाही बाहेर काढत, तुम्हाला रत्नागिरीमध्ये पुन्हा जेलमध्ये ठेवलं जाईल. म्हणजे त्यांची शिक्षा कमी नव्हती केली, त्यांना तिकडनं ट्रान्सफर केलं, काही दिवस कलकत्त्यात ठेवलं, मग रत्नागिरीमध्ये देखील जेलमध्ये 2 वर्ष राहिलेत ते. त्यावेळेला खिलाफत आंदोलनाचे दिवस होते आणि तेव्हा त्यांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं. हिंदुत्वाची व्याख्या ही सावरकरांची सगळ्यात मोठी देणगी आहे भारताला. आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये एक मुद्दा राहिला 80 रुपये पेन्शनचा, तुम्हाला 60 रुपये. अनेक वेळेला हा प्रश्न विचारला जातो की 60 रुपयाचं पेन्शन आहे, त्यांनी पेन्शन मागितलं. अगेन दॅट इज अ लॉ. तो लॉ काय आहे, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कैद्याच्या सगळ्या घराची जप्ती करता, त्याचे अकाउंट्स अटॅच करता, त्याची सगळी प्रॉपर्टी ज्या वेळेला तुम्ही सीज करता, त्याचं सर्वायवल काय मग? त्याच्यामुळे ब्रिटिश कायद्यानुसार ज्या कैद्याची सगळी प्रॉपर्टी अटॅच केलेली आहे, बँक अकाउंट अटॅच केलेले आहेत, त्यांना त्याच्या पैशामधले दर महिन्याला 120 रुपये दिले जातील. ते ब्रिटिशांचे पैसे नाही आहेत. ब्रिटिशर्स नेव्हर पेड देम फ्रॉम देअर पॉकेट. इट वॉज द अमाऊंट सीज्ड बाय ब्रिटिशर्स फ्रॉम देअर अकाउंट्स और प्रॉपर्टीज. इट वॉज रिटर्न टू देम 120 रुपीज पर मंथ. पण सावरकरांना ते 120 रुपयेही नाही दिले, त्यांना 60 रुपये दिले. आणि ज्या वेळेला त्यांच्यावरती 60 रुपये तुम्ही मागता इंग्रजांकडे असे ज्या वेळेला आरोप लागतात, मला दुःख या गोष्टीचं वाटत नाही की ते आरोप लावतात. मला दुःख या गोष्टीची वाटतं की इथे बसलेल्यांना हे सगळं माहिती नाहीये, त्यांनी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. आणि प्रयत्न केल्यानंतर जर तुम्ही जगाला सांगण्याचं काम नाही केलं तर आपल्यासारखे कपाळ करंटे कोणी राहणार नाहीत. आपलं कर्तव्य ही सगळी माहिती लोकांकडे पोहोचवण्याचं, लोकांकडे सत्य घेऊन जाण्याचं कर्तव्य आपल्या सगळ्या लोकांचं आहे. आत्तापर्यंत माहिती नव्हतं ठीक आहे, पण आता जर माहिती झालं तर आम्ही आमची जबाबदारी, राष्ट्रीय जबाबदारी म्हणून लोकांना हे ओरडून ओरडून वारंवार सांगू, एकदा नाही अनेक वेळेला सांगू. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सांगू की हे सत्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सैन्यात भरती व्हायला सांगितलं इंग्रजांच्या. मग म्हणा ना ते इंग्रजांचे हस्तक होते, ते म्हणतातच. काँग्रेसी आणि कम्युनिस्ट आरोप करतात की हे इंग्रजांचे हस्तक होते. सावरकरांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलं की इंग्रजांच्या सैन्यामध्ये 36% मुस्लिम्स आहेत. आणि ज्या दिवशी, कारण मुसलमानांनी ठरवून अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये खूप मोठी थॉट प्रोसेस चालली होती, कशा पद्धतीने दार उल इस्लाम बनवायचा सगळ्या भारताला. मुस्लिम लीगच्या स्थापनेपासनं, त्यांना समर्थनापासनं, सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमाराच्या नंतर चीनो अरब हमारा, हिंदोस्तान हमारा, मुस्लिम है हम वतन है सारा जहां हमारा पर्यंत ते गाणं बदलणं, तरानाय मिल्लत करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी जिकडनं ऑपरेट झाल्या तिकडनं हे देखील निर्णय झाला होता की मुसलमानांनी इंग्रजांच्या सैन्यामध्ये भरती व्हायचं आणि एका अर्थाने सैन्य कॅप्चर करायचं. ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला आपण बरोबर आपल्याला पाहिजे ते करू. कोणी ओळखला नाही, एका काँग्रेसाच्या डोक्यामध्ये नाही आलं की असं चाललेलं आहे. ओनली सावरकर अंडरस्टूड दिस. आणि सावरकरांनी हिंदू युवकांना सांगितलं ब्रिटिश सैन्यामध्ये जा आधी, इससे पहले के मुस्लिम सैनिक 50% हो जाए एंड दे विल बिकम आउट ऑफ कंट्रोल, गो अँड कंट्रोल देम. आणि सावरकरांनी सांगितलं म्हणून हजारो सैनिक, हिंदू सैनिक सैन्यामध्ये भरती झालेले आहेत.
आणि ज्याचं ॲप्रिसिएशन स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सिंगापूर रेडिओवरच्या भाषणामधनं केलेलं आहे की एकमात्र विजनरी सावरकर आहे भारतामध्ये ज्यांनी हिंदू युवकांना ब्रिटिश सैन्यामध्ये जायला शिक्षा दिली, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना उद्युक्त केलं. सावरकरांनी 1857चं ज्याला शिपायांचं बंड म्हटलं इंग्रजांनी, अपमान केला. सावरकरांचं पुस्तक 1857चं स्वातंत्र्य समर हॅज इन्स्पायर्ड इव्हन भगतसिंग. ज्यावेळेला भगतसिंगांना अरेस्ट झाली आणि त्यांना जेलमध्ये नेलं फाशीसाठी, त्यावेळेला त्यांचं जे साहित्य सापडलं त्या साहित्यामध्ये सावरकरांचं 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक होतं, जे प्रकाशित होण्याच्या पूर्वी जप्त झालेलं जगातलं पहिलं आणि कदाचित शेवटचं पुस्तक आहे. सावरकर आणि त्यांचं विजन हे अभ्यासाचा विषय आहे, खूप गहऱ्या अभ्यासाचा विषय आहे. हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी केली. त्या हिंदुत्वाच्या व्याख्येबरोबर त्यांनी 27 वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर जेव्हा त्यांना नजरबंदी म्हणून ठेवलं, त्यांनी समाज सुधारणेचं काम केलंय. वन मोर थिंग, विठ्ठल मंदिरामध्ये दलितांचा प्रवेश हा भारताच्या इतिहासामध्ये महात्मा गांधींच्या आधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी सगळ्यात पहिला प्रवेश आहे जो सावरकरांच्या माध्यमातून झालेला आहे. हे महात्मा गांधींचे प्रयोग आणि आंबेडकर हे नंतर आहेत. सावरकर वॉज द फर्स्ट टू टेक दलित्स इन टू विठ्ठल मंदिर, की हे त्यांना नेलं पाहिजे, त्यांचा तेवढाच अधिकार आहे जितका तुमचा अधिकार आहे, तुम्ही चूक करता आहात त्यांना दलितांना आतमध्ये न जाऊ देऊन. आणि नंतर पतित पावन मंदिराची स्थापना हा आणखीन एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे. महात्मा गांधींची 2 वेळा भेट झाली आहे, आपल्याला माहिती आहे. रत्नागिरीत ज्या वेळेला सावरकर आले होते, राहुल गांधी जी सुनिए थोड़ी बात, कभी इसके ऊपर भी बोलिए. राहुल गांधी जी को मालूम होना चाहिए, महात्मा गांधी जी जब रत्नागिरी आए तो वो मिलना चाह रहे थे स्वातंत्रवीर सावरकर को. स्वातंत्रवीर सावरकर मिलना नहीं चाह रहे थे महात्मा गांधी जी को, उन्होंने नकार दिया था. सावरकर जी ने मना किया, मैं नहीं मिलूंगा महात्मा गांधी से. वहां पर रत्नागिरी में एक सभा हुई और उस सभा में महात्मा गांधी जी का भाषण है और उस भाषण में उन्होंने कहा, रत्नागिरी आने के मेरे केवल 2 आकर्षण थे, एक ये विशाल महासागर और दूसरे महासागर जैसे कर्तृत्व वाला सावरकर, ये मेरे 2 आकर्षण थे, इसलिए मैं रत्नागिरी आया हूं. अब बताइए राहुल गांधी, जब महात्मा गांधी जी कहते हैं स्वातंत्रवीर सावरकर एक महासागर की तरह से एक त्यागी समर्पित और महापुरुष वीर सावरकर जिसको मिलना मेरी इच्छा है, ऑन रेकॉर्ड महात्मा गांधींचं भाषण आहे. त्याच्यानंतर सावरकरांनी सांगितले भेटू आपण. आणि मग 30-40 मिनिटं झालेल्या भेटीमध्ये त्यांचा मतभेद झाले आणि मतभेद एकाच मुद्द्यावर झाले. तो मुद्दा होता अहिंसेचा. आणि सावरकरांचा अहिंसेवर विश्वास नव्हता. सावरकरांचा त्यांनी शपथच घेतली होती सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून. आणि त्याच्यामुळे त्यांनी महात्मा गांधींना सांगितलं की तुम्ही तुमच्या व्यक्तिगत प्रयोगासाठी सगळ्या राष्ट्राला धोक्यात घालू नये, एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे. गांधी म्हणाले की आपण अनेक मुद्द्यांवरती सहमत नाही आहोत आणि ती भेट तिथे संपली. सावरकरांना नेताजी सुभाषचंद्र बोस भेटून गेले मुंबईमध्ये. आणि ते का भेटायला गेले हेही त्यांनी खुलासा केलाय. ते आधी गेले होते मोहम्मद अली जिन्नाकडे, काँग्रेसच्या अध्यक्षपदावरनं त्यांना हटवलेलं होतं. मोहम्मद अली जिन्नाला भेटायला गेले, त्याला जिन्ना म्हणाले की तुम कौन सी कैपेसिटी में मुझसे मिलने के लिए आए हो, तुम तो कांग्रेस के अध्यक्ष तो रहे नहीं, मैं मुस्लिमों का नेता हूं, मुझसे अगर कोई बात कर सकता है तो हिंदुओं का नेता बात कर सकता है. तो नेताजी सुभाष बोले तो फिर मैं हिंदुओं का नेता करके बात करता हूं. तो जिन्ना ने कहा तुम कहां के हिंदुओं के नेते, हिंदुओं का नेता तो सावरकर है, तुम जाकर सावरकर से मिलो. आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांना भेटायला आले आणि त्यांना सांगितलं की जिन्ना के बताने पर मैं आपसे मिलने के लिए आया. आणि त्यावेळेला त्यांनी रासबिहारी बोसनी त्यांना जे पत्र पाठवलेलं होतं सावरकरांना, ते पत्र वाचून दाखवलं की युद्धबंदी म्हणून जे गेलेले आहेत आपल्या देशातनं तरुण, त्या युद्धबंदींना इंग्रजांच्या विरोधात, कारण इंग्रजांच्या सेनेमध्ये भारतीय सैनिक होते ज्यांना त्यांच्या शत्रूंनी युद्धबंदी बनवलं. जसं जपाननी युद्धबंदी बनवलं, तर भारताचे सैनिक युद्धबंदी म्हणून जपानमध्ये होते.
त्या भारतीय सैनिकांची काय वैर होतं जपानचं, म्हणून जपान सरकारला कन्व्हिन्स करून की त्यांची आम्ही सेना बनवतो, ती आझाद हिंद सेना कन्सेप्ट ही रासबिहारी बोसांची इम्प्लिमेंट करण्याचा सल्ला सावरकरांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना दिला. ते जाणार होते तिकडे, जाऊन काही पुतळे बितळे उखाडणार होते. त्यांनी सांगितलं, आप पुतले बितले मत उखाड़िए, अंग्रेजों के वापस आपको जेल में डाल देंगे और आप देश के लिए कुछ कर नहीं सकोगे, निकल जाओ, जापान चले जाओ और आझाद हिंद बनाओ. आझाद हिंदच्या निर्मितीच्या पाठीमागे देखील सावरकर. बोलण्यासारख्या खूप गोष्टी, पण वेळेची मर्यादा आहे. सावरकरांनी हिंदू समाजाच्या अनेक चुकांना दाखवून दिलं. तुम्ही एक जरूर भाषण पु ल देशपांड्यांचं व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे, त्यांनी बघा. पु ल देशपांडे हे समाजवादी, हिंदुत्वनिष्ठ नव्हेत, पण त्यांनी जी स्तुती केलेली आहे सावरकरांची, आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे, का सावरकरांना टार्गेट केलं जातं. एक अर्थ से जिसको भारत जानता भी नहीं, आज के युवा जनरेशन जानते भी नहीं थे सावरकर को, उस सावरकर को माफी वीर द्विराष्ट्र वाला सिद्धांत और दुनिया अंग्रेजों का हस्तक वगैरे आरोप कम्युनिस्ट का करतात, राहुल गांधी का करतात, याचं कारण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 75 वर्ष उलटून गेल्यानंतर देखील जर कोणी रिलिव्हंट महापुरुष आज भारतामध्ये, तर तो एकमात्र स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. त्यांचे विचार आजही ॲप्लिकेबल आहेत, त्यांचे सगळे विचार आजही प्रॅक्टिकल आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी, विदेश नीतीसाठी, अंतर्गत सुरक्षेसाठी, सामाजिक समरसतेसाठी, डेव्हलपमेंटसाठी, विज्ञाननिष्ठतेसाठी त्यांचा प्रत्येक ग्रंथ, त्यांचा प्रत्येक शब्द आज देखील रिलिव्हंट आहे. आणि जर आजच्या पिढीला सावरकर कळला, सावरकर जर त्यांचा आदर्श झाला, तर ह्यांची दुकानं बंद होणार आहेत. ज्यांना बुद्धिवादी म्हणून जे बुद्धीमुळे जे वाद निर्माण करणार आहेत, त्यांची दुकानं ऑलरेडी मोदींनी दुकानं बंद करायला सुरुवात केलेली आहे. मोदी सरकार जे काम करतं आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वप्न साकार करण्याचं, सावरकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचं काम करतायत. म्हणून 370 संपू शकतं, म्हणून या देशामध्ये कॉमन सिव्हिल कोड, युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्याची जी चर्चा चालली आहे, सावरकरांनी ज्याची आला पाहिजे म्हणून सांगितलं होतं. ट्रिपल तलाक रद्द झाला पाहिजे, हे सावरकरांचं मत होतं. सावरकर मुसलमान महिलांवरचे अत्याचार हे मुसलमान महिलांचे असं म्हणणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी हिंदूंच्या अनेक चुकांवरती कुठाराघात केलेले आहेत. स्पर्शबंदी, वेदोक्तबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसायबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, या 7 बेड्यातनं हिंदू समाजाला मुक्त होण्याचा त्यांनी सल्ला दिला. डिटेल्स में नहीं जाता हूं. स्पर्शबंदी अस्पृश्यता, वेदोक्तबंदी म्हणजे फक्त ब्राह्मण संस्कृत आणि वेद वाचणार, बाकी कोणी वाचणार नाही. रोटीबंदी, एकत्र जेवायला बसणार नाहीत, दलितांना घरी जेवायला घेणार नाहीत, त्यांच्यासाठी भांडी कुंडी वेगळी घराच्या बाहेर. बेटीबंदी, दुसऱ्या जातीत लग्न करणार नाहीत. व्यवसायबंदी, त्या माझा जो व्यवसाय तोच व्यवसाय पिढ्यानुपिढ्या दुसरा व्यवसाय करूच शकत नाही असं होतं. सिंधुबंदी, सिंधू म्हणजे समुद्र, समुद्राचं दुसरं नाव सिंधू आहे, तर समुद्र पार करण्याची परवानगी नव्हती. समुद्र पार करून गेला तर त्याला आउटकास्ट करून टाकायचे, वाळीत टाकायचे. इतक्या चुकीच्या विचारांनी भारत, आणि त्याची काही कारणं होती, कारण बाहेरनं आलेले इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यांनी इतके अत्याचार केले होते की त्यांच्या भयानी आमच्या काही पूर्वजांनी सांगितलं नाही तिकडे जायचंच नाही आपण, म्हणून तिथे गेला तर तो गेला, कामातनं गेला, म्हणजे तो हिंदू धर्मातनं तो बाटला. तर त्याला सावरकरांनी विरोध केला. सिंधुबंदीतनं बाहेर पडा, शुद्धीबंदी, परावर्तन करा, जे धर्म सोडून गेलेले आहेत त्यांना परत आणा. सावरकरांनी देखील म्हटलं, विवेकानंदांनी देखील म्हटलं, एक कॉमन वाक्य आहे दोघांचं, ज्या वेळेला एक हिंदू आपला हिंदू धर्म सोडून परक्या धर्मामध्ये जातो, किंवा म्हणजे थोडक्यात मुसलमान किंवा ख्रिश्चन बनतो, परक्या धर्मामध्ये जातो, त्यावेळेला हिंदूंची संख्या एकनी कमी होत नाही, हिंदूंच्या शत्रूंची संख्या एकनी वाढते. क्रिस्टल क्लिअर आयडिओलॉजी, विवेकानंद आणि सावरकर. आणि त्याच्यामुळे गेलेल्यांना परत घेऊन या. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजन दाखवलेली आहे. नेताजी पालकर मुसलमान झाले होते, त्यांना हिंदू बनवून घेतलंय. प्रत्येक समाज सुधारक जो हिंदू समाज सुधारक आहे, डॉक्टर आंबेडकरांनी विजन दाखवलेली आहे. ज्यावेळेला त्यांनी म्हटलं हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. पहिली ऑफर आली की तू सगळ्यांना मुसलमान बनवा तुम्ही,
दुसरी ऑफर आली, सगळ्यांना ख्रिश्चन बनवा. आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं, या दोन्ही धर्मांमध्ये मी दलितांना जाऊ देणार नाही, कारण ते गेले तर ते या देशाच्या मातीशी प्रामाणिक राहणार नाहीत. आणि म्हणून याच देशामध्ये ज्या बुद्ध धर्माचा जन्म झालाय, त्या बुद्ध धर्मामध्ये मी त्यांना जर घेऊन गेलो तर ते या देशाशी प्रामाणिक राहतील. आणि म्हणून सगळ्यात मोठा राष्ट्रभक्त, देशभक्त, हिंदू समाजावरती सूड उगवण्याचा कुठलाही मौका जर त्यांनी सोडला नसता तर सगळे खून त्यांना माफ होते. सकाळी अपमान, संध्याकाळी अपमान, दुपारी अपमान, जेवताना अपमान, बागेत गेले तर अपमान, झोपायच्या वेळेला अपमान, या सगळ्या अपमानांना सहन करून हिंदू समाजाला तुटू न देता भारत मातेसाठी ज्यांनी हा निर्णय घेतला की मुसलमान ख्रिश्चन होऊ देणार नाही दलितांना, ते आंबेडकर. हे सगळे या धोक्यांना समजत होते, सावरकर, आंबेडकर, विवेकानंद. आणि म्हणून सावरकरांनी शुद्धी बंदीमधनं बाहेर पडायला सांगितलं. सावरकरांनी सद्गुण विकृतीमधनं बाहेर पडायला सांगितलं. एव्हरीथिंग इन एक्सेस इज बॅड. कुठल्याही सद्गुणाचा अतिरेक केला तर ते विष बनतं. आणि म्हणून सावरकरांनी सत्य, दया, क्षमा, शांती, अहिंसा वगैरे अशा मोठ्या मोठ्या शब्दांच्या मोहजालातनं बाहेर पडा, एका मर्यादेपर्यंत त्यांचा उपयोग करा, हा साहसी विचार समाजाच्या समोर मांडला. रत्नागिरीमध्ये बंदीत राहून त्यांनी सर्व कामं चालू ठेवली. क्रांतिकारांना इन्स्पिरेशन देत राहिले, कविता बनवत राहिले. म्हणजे तथाकथित माफीची पत्र देऊन, ती माफीची पत्र नव्हेत, क्लेमेन्सी इज नॉट माफी, एमनेस्टी इज नॉट माफी, ती एक कानूनी प्रक्रिया आहे. ती पूर्ण करून जरी त्यांना रत्नागिरीत आले असतील तरी त्यांनी काम कुठेही बंद केलं नाही. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आदर्शांवरती आपण चालू. भाषा शुद्धी, सगळे जे शब्द मराठी आजकाल आपण वापरतो, विद्युत दाहिनीपासनं महापौरपासनं, ज्या वेळेला हिंदी चित्रपट पाहताना तुमच्यासमोर सगळे एक एक शब्द येत जातात, दिग्दर्शक, संकलक, संगीतकार, गीतकार, हे सगळे पूर्वी इंग्लिशमध्ये यायचे. मराठी चित्रपटात देखील इंग्लिशमध्ये यायचे हे शब्द. मास्टर विनायकांना सावरकरांनी सांगितले, काय करताय तुम्ही चित्रपटांमध्ये इंग्रजी शब्द? ते म्हणाले, मराठी शब्द नाही आहेत. महापौर शब्द जसा त्यांनी दिलाय निगम पार्षद, महानगर निगम हा शब्द सावरकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे भाषा शुद्धी करताना आपल्याला माहिती असलं पाहिजे आपल्या भाषेचं महत्त्व काय आहे. मेडिकल इंजिनिअरिंगची शिक्षा मराठीमध्ये करता येऊ शकते, तेलुगूमध्ये करता येऊ शकते, गरज नाही आहे. चीन करतोय, जपान करतोय, फ्रेंच करतोय, जर्मन करतोय, ते त्यांच्या मातृभाषेत डॉक्टर्स बनवत आहेत. ज्या राज्यामध्ये पेशंट्स आहेत, ज्या राज्यामध्ये शिक्षण आहे, तुम्हाला आयुष्यभर ट्रीटमेंट त्या राज्याच्या लोकांना द्यायचे, त्या गरिबांना इंग्लिश येत नाहीये. इंग्लिश औषधांचे शब्द इंग्लिश असू शकतात, पण बाकी वाक्यरचना इंग्लिश करण्याची गरजच नाहीये. योगी आदित्यनाथांनी हिंदीमध्ये मेडिकल कोर्स चालू केला, शिवराज सिंग चव्हाणांनी हिंदीमध्ये मेडिकल कोर्स चालू केला, देवेंद्र फडणवीसांनी आदेश काढला आणि मराठी ट्रान्सलेशनचं काम चालू आहे. ज्या क्षणी हे दिसायला लागेल की मातृभाषामध्ये डॉक्टर्स होत आहेत, इंजिनियर्स होत आहेत, आर्किटेक्ट होत आहेत, लहानपणी मराठी मीडियमच्या ऐवजी इंग्लिश मीडियममध्ये घालण्याची क्रेज बंद होईल. ती केवळ अशासाठी आहे, उद्या जाऊन जर इंग्लिशच शिकायचं आहे तर मग आत्ता कशाला मराठी शिकायचं. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी सावरकरांच्या मार्गदर्शनानुसार नरेंद्र मोदींची मातृभाषेत सगळं प्राथमिक शिक्षण झालं पाहिजे, हे त्याच्यामध्ये अनिवार्य आहे. शेवटचा मुद्दा सांगतो, विषय थांबवतो. द्विराष्ट्रवादाचा आरोप होतो सावरकरांवरती. माझ्याकडे कागद चिकार आहेत, पण एक लहानसं प्रेमपत्र आले की फ्लाईटची वेळ जाईल आणि मग मला इथे 12 वाजेपर्यंत भाषण करत थांबायला सोय राहील माझी. द्विराष्ट्रवादाचा आरोप खोटा आहे. द्विराष्ट्रवादाचं डिस्क्रिप्शन केलं होतं सावरकरांनी, प्रिस्क्रिप्शन नाही. लक्षात आलं? त्यांनी असं सांगितलं की हे हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्राचा पुत्ररूप समाज हिंदू समाज आहे, आणि जे या हिंदू राष्ट्राला मानत नाहीत असं लोक जे एखादं राष्ट्र मागत असतील तर ते राष्ट्र या देशात करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही, त्यांनी बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं की असं एक दुसरं राष्ट्र एक्झिस्ट करत आहे. त्यांनी हे डिस्क्राईब केलं होतं, त्यांनी हे सबस्क्राईब केलेलं नव्हतं, त्यांनी हे एक्सेप्ट केलेलं नव्हतं. जे सावरकरांनी डिस्क्राईब केलं ते काँग्रेसनी सबस्क्राईब केलं. काँग्रेस निवडून आल्यानंतर पहिला निर्णय काँग्रेसनी घेतलाय तो भारताच्या विभाजनाचा घेतलाय. राहुल गांधी, तेरे नाना जिम्मेवार है इस देश के बंटवारे के. सावरकर नहीं है, हिंदूवादी नहीं है, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नहीं है.
तुम्हारे नाना ने इस देश का बंटवारा किया है, तुम्हारे नाना के कांग्रेस ने, तेरे कांग्रेस ने इस देश का बंटवारा किया है। और जो ये पाकिस्तान हमारे सर पे बैठकर जो दाल गल रहा है, हमको तकलीफ दे रहा है, इस पाकिस्तान की निर्मित की जिम्मेवार कांग्रेस है। लेकिन देखिए आगे आगे देखो क्या होता है। बोला भारत माता की। सावरकरांनी सांगितलं मतदात्यांचं हिंदूकरण करा आणि हिंदूंचं सैनिकीकरण करा। 2024 जवळ येत आहे। पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बनणं हे प्रत्येक भारतीयाचं लक्ष्य असलं पाहिजे, पवित्र लक्ष्य आणि कर्तव्य। आणि त्याच्यासाठी ऍक्टिव्हली काम केलं पाहिजे, नुसत्या टाळ्या नाहीत, नुसत्या टाळ्या नाहीत। अनेक लोकांना असं वाटतं की हे काय, हे असे निर्णय कसे, ते तसे निर्णय कसे, हे इथे कसे आले, ते काल कसे होते, होता ना मनामध्ये। काही नाही, ते राजकारण आहे, साम दाम दंड भेद। चाणक्य म्हणतो राजकारण एखाद्या वेश्येप्रमाणे नियमितपणे नवीन नवीन रूप घेऊन येतं, आणखीन लुभावण्याचं काम करत असतं। हे चाणक्याचं वाक्य आहे। राजकारण असंच आहे, राजकारणामध्ये जिंकणं हा एकमात्र लक्ष्य असतं। आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, त्याच्यात देशाचं हित आहे। आणि उद्या सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे की नाही? जोरात बोला, सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे की नाही? ज्यांना ज्यांना वाटतं सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे, सगळे हात वर करा। भारत माता की। चिंता मत कीजिए, सबकॉन्शियस माइंड में डाल दीजिए, मोदी है तो मुमकिन है। आणि म्हणून साईबाबांची भक्ती करा, श्रद्धा आणि सबुरी दोन गोष्टी ठेवा, नैया पार हो जाएगी। चिंता मत कीजिए। बहुत बहुत धन्यवाद।